परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूपा, शुचित्वे स्वयं लाजविले नभाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर सौ रजनी पतकी यांनी लिहिलेल्या परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचे ईश्वर दर्शन या लेखाचा भाग पहिला. सिद्ध पुरुषांच्या सिद्धावस्थेचं वर्णन शब्दात करता येत नाही, कारण सिद्धावस्था ही अनुभूतीची गोष्ट आहे. तथापि ती समजून घेण्यासाठी शब्दांचं माध्यम वापरावं लागतं. ईश्वर दर्शन होऊन तत्स्वरूपावस्था प्राप्त झाली की साधक सिद्ध झाला असं समजलं जातं. ईश्वर दर्शनास साक्षात्कार असंही म्हटलं जातं. साक्षात्कारानंतर प्राप्त झालेल्या स्थितीत द्वैताद्वैत विलक्षण स्थिती अथवा निर्द्वंद्व अवस्था असं म्हटलं जातं. हीच स्वरूपस्थिती होय. ईश्वर दर्शन हे त्याच्या सगुण निर्गुण स्वरूपाचं असतं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, अशी अनुभूती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी व्यक्त केली आहे. निर्गुणत्व पाहून विश्वात्मक झालेले साक्षात्कारी महात्मे सर्व उपासना संप्रदायात होऊन गेले आहेत. यद्यपि त्यांची अनुभूती अंतिमतः एकच असली तरी उन्नतीचा मार्ग भिन्न भिन्न असतो. पांचरात्र आगमात मनुष्याची आध्यात्मिक उन्नती समयी, पुत्रक, साधक, सिद्ध, सुसिद्ध अशी 5 पायऱ्यांची दिली. लिंगायत शैव प्रणालीत स्थल शिवत्व प्राप्ती हे ध्येय असून लिंगस्थल आणि अंगस्थल असे स्थलाचे 2 विभाग आहेत. पैकी अंगस्थल हे भक्तीच्या 3 पायऱ्यांशी संबंधित आहे. योगांग, भोगांग, त्यागांग अशा 3 पायऱ्यांवर भक्ती दृढ होत जाते. उपासकास त्यागांग या पायरीवर जगाच्या सत्याचं ज्ञान होतं आणि सिद्धावस्था प्राप्त होते. योग वासिष्ठात शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभविनी, तूर्यगा अशा 7 ज्ञानभूमिकांचा सोपान दिला आहे. साधारणत बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे आध्यात्मिक प्रगतीचे 4 टप्पे सर्वांना माहीत आहेत. सिद्धावस्थेतही ब्रह्मविद, ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वारियान, ब्रह्मविद्वारिष्ठ अशा अतिउत्क्रांत अवस्था समजल्या जातात. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वतींनी दत्त महात्म्य या ग्रंथात ब्रह्मविद्वरिष्ठाचं वर्णन असं केलंय: निर्विकल्प समाधिस्थ तो ब्राह्मण अतिश्रेष्ठ, जो ईश्वर भक्त प्रेष्ठ ब्रह्मविद्वरिष्ठ. असे ईश्वर दर्शनापर्यंत जाणारे विविध टप्पे सहसा प्रत्येक साधक पार करताना दिसतो. तथापि काही जण पूर्वजन्मीच्या साधनेचं सुकृत घेऊन येतात. त्यानुसार त्यांच्या जीवनात एकतर हे टप्पे भराभर पार होताना दिसतात किंवा एकदम सिद्धावस्थाच प्रकट झालेली आढळते. ही सिद्धावस्था ज्ञानपूर्ण असते.
केरळचे सुप्रसिद्ध संत श्री नारायण गुरु यांनी दर्शनमाला या ग्रंथात ज्ञानाचे सोपाधिक आणि निरुपाधिक असे 2 प्रकार दिले आहेत. निरुपाधिक ज्ञान हे जाग्रतादी अवस्थांपलीकडचं असतं असं त्यांनी म्हटलं आहे. दर्शनमाला ज्ञानदर्शनम असा ज्ञानी द्वंद्वरहित अशा अत्यंत आनंद स्थितीत असतो. निर्द्वंद्व अवस्था ही त्याची सहज स्थिती असते. याबाबत एकनाथ महाराज म्हणतात, निज शांती बाणल्या शुद्ध त्यासी न बाधी कोणी द्वंद्व, हाची योग संग्रहो प्रसिद्ध बोलिले सिद्ध महायोगी. अशी अवस्था प्राप्त झालेले पावसचे स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक संतांच्या मांदियाळीतील एक सिद्ध महायोगी सद्गुरू होत. त्यांनी आपल्या लेखनातून अभंगांतून स्वअनुभूतीच्या प्रगत स्थिती आणि साक्षात्कारी पूर्णावस्था याची नोंद केलेली जाणवते. त्यांच्या या उन्नतोन्नत स्थितीचा अभ्यास करणं साधकाच्या स्वप्रगतीसाठी आवश्यक वाटतं. जी बोलिली मुक्तांची लक्षणे, तिची साधकांची साधने, सिद्धासी असती सहज गुणे, साधके करणे दृढनिष्ठा. किंवा तसेच निंदा उपद्रव अनुद्विग्र, सोहोनिया सुख संपन्न, हे सिद्धाचे मुख्य लक्षण, तेची साधन साधका, असं एकनाथांनी म्हटलं आहे. त्यानुसार साधकाला मार्गदर्शक म्हणून स्वामी स्वरूपानंदांची ईश्वर दर्शनापर्यंत प्रगती होत गेलेली साधना आणि त्यांना झालेलं ईश्वर दर्शन, त्यांची पूर्णावस्था यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला जात आहे. आता इथेच थांबूया. यानंतरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.